बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। राज्यातील सर्व बाजार समितीतील मार्केट सेस अर्थात उपकर हटत नाही तोपर्यंत राज्य शासनाविरोधात राज्यव्यापी लढा देण्यात येणार आहे। त्याची सुरुवात महात्मा गांधी जयंतीपासून असहकार आंदोलनानं केली जाणार आहे। राज्यातील कोणत्याही बाजार समितीत 2 ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांकडून मार्केट सेस आकारला जाणार नाही आणि तो कर बाजार समिती पणन विभागाला देणार नाही असा निर्णय आज कोल्हापुरात झालेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत घेण्यात आला। देशात ज्यावेळी जीएसटी लागू केला त्यावेळी अन्नधान्य जीएसटी मधून वगळलं जाईल असं केंद्र शासनानं जाहीर केलं होतं आणि ते वगळण्यात आलं होतं। पण जुलै 2022 पासून वेगवेगळे नियम करून अन्नधान्य आणि गूळ यावर जीएसटी लागू करून शासनानं व्यापाऱ्यांची घोर फसवणूक केली आहे। तसंच मार्केट सेस आणि व्यवसाय कराचा भुर्दंड आजही व्यापाऱ्यांना सहन करावा लागतोय। मार्केट सेस रद्द व्हावा यासाठी 2024 सालापासून राज्यातील प्रमुख संघटनांच्या वतीनं कृती समिती स्थापन करून राज्यव्यापी मेळावे घेण्यात येत आहेत। तरीही शासनानं सेस मागे घेतलेला नाही। शासनानं मार्केट सेस रद्द करावा म्हणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापार परिषद घेण्यात आली। या परिषदेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, परिषदेचे अध्यक्ष दीपेन अगरवाल, मोहन गुरनाणी यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्केट सेसबाबत सुरू असलेल्या लढ्याची माहिती दिली। मार्केट सेस रद्द करण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री दीपक रावल यांच्याकडे चर्चा झाली आहे। मात्र शासनानं निर्णय न घेता व्यापाऱ्यांना झुलवत ठेवलंय। त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांनी निर्णायक आंदोलन करण्याचं ठरवलंय असं मोहन गुरनाणी यांनी सांगितलं। बाजार समितीत आकारला जाणारा मार्केट सेस हा दुहेरी कर आहे। त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचंही आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसल्याचं दीपेन अगरवाल यांनी सांगितलं। मार्केट सेस विरोधात व्यापारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी नाशिक आणि मुंबईत 2 व्यापारी संवाद मेळावे आयोजित केले जाणार आहेत। शिवाय आंदोलनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाणार आहे। 9 ऑगस्ट रोजी मागण्याचा मसुदा स्थानिक पातळीवर आमदार आणि खासदारांना देण्यात येणार आहे। याबाबत निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दीपेन अगरवाल यांनी दिला। एपीएमसी सेस वो ना कलेक्ट करेंगे ना भरेंगे, ये आह्वान आज निर्णय लिया गया और 2 अक्टूबर के पहले आज जैसी व्यापारी परिषद हुई वैसी 2 व्यापारी परिषद कम से कम ऑर्गेनाइज़ की जाएगी, जिसके अंदर सरकार का क्या रुख है और सरकार का क्या बिहेवियर है टुवर्ड्स दिस डिमांड, उसके ऊपर चर्चा करके आगे की रणनीति तय करते जाएंगे। और साथ साथ में 9 अगस्त के बाद सभी एपीएमसी मार्केट अपने अपने लोकल प्रतिनिधि, पब्लिक प्रतिनिधि, आमदार हो या मेंबर ऑफ पार्लियामेंट हो, उनको प्रतिवेदन देंगे और उनको बताएंगे कि भाई एपीएमसी सेस व्यापारी को क्यों नहीं चाहिए और उसको रद्द करने के लिए वो राज्य सरकार के ऊपर अपना प्रेशर दे। ये निर्णय के साथ आज ये परिषद का समापन हुआ। राज्यातील व्यापाऱ्यांनी पूर्वी एलबीटी विरोधात आंदोलन केल्यानंतर शासनाला हा कर रद्द करावा लागला होता। त्याची आठवण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी करून दिली। मार्केट सेसबाबत महात्मा गांधी जयंतीपासून राज्यातील 5 लाख व्यापारी असहकार आंदोलन सुरू करणार आहेत। शासनाला मार्केटच्या माध्यमातून दरवर्षी 1100 कोटी रुपये मिळतात असं सांगून माणगावे यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्रभरातून आज व्यापारी सगळे आले होते आणि सेस विरोधी आजचा हा जो व्यापारी मेळावा होता या माध्यमातून आम्ही एक लढाईची पक्की दिशा ठरवलेली आहे। साधारण 9 ऑगस्टपासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि सेस विरोधी व्यापारी परिषद एकत्रितपणाने एक सोशल मीडियावरून सेस विरोधी कॅम्पेनिंग आम्ही चालू करतोय आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने असहकार सेसचा विरोधात म्हणजे सेस न देणं हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या बाजार समितीमध्ये आपण तो असहकार आंदोलन हे चालू करतो।
या आंदोलनानंतर शासनाला मार्केटचे सेस रद्द करणं भाग पडेल असा विश्वास या परिषदेत व्यक्त करण्यात आला. यावेळी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शहा, पुणा मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बांठिया यांनीही मनोगत व्यक्त केली. या परिषदेला संजीव परीख, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, विजय कागले, विवेक शेटे, किरण तपकिरे यांच्यासह राज्यभरातील व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.